तर तिकडे ठाण्यामध्ये नरेश मस्के यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। थेट जाऊयात, ही ठाण्यातली दृश्य आहे। ठाण्यामध्ये आज नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। थोड्याच वेळात नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। ठाण्यामधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय। ठाण्यामधून महायुतीकडून नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज भरतील। तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय, उज्ज्वल निकम यांची देखील प्रचार रॅली निघालेली आहे आणि या प्रचार रॅलीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झालेले आहेत। आज महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे महायुतीचे अनेक उमेदवार जे आहेत ते आज अर्ज भरणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं जात आहे। ही दोन दृश्य आहेत ठाणे आणि मुंबईमधली। ठाण्यामध्ये नरेश मस्के यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांचं देखील शक्ती प्रदर्शन सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्याआधीच ठाण्यामध्येच म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली निघालेली आहे। तर दुसरीकडे उज्ज्वल निकम देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्या रॅलीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार सहभागी झाले। ही लाईव्ह दृश्य ठाण्यामधली आहे। ठाण्यामध्ये नरेश मस्के यांचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तरी दृश्य आपण बघतोय, कपिल पाटील देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भिवंडीमधून कपिल पाटील आपला अर्ज भरतील आणि त्याआधी ते शक्ती प्रदर्शन करतात आणि त्यांची देखील प्रचार रॅली निघाली आहे। तर आपण लाईव्ह दृश्य बघताय, उज्ज्वल निकम यांचं देखील शक्ती प्रदर्शन सुरू आहे। उज्ज्वल निकम यांना आज त्यांचा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी त्यांची प्रचार रॅली निघालेली आहे। भाजपचे अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, तसंच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील सहभागी झालेत। तर तिकडे भिवंडीमध्ये देखील महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। कपिल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। त्यांच्या या प्रचार रॅलीमध्ये आमदार संजय केळकर देखील सहभागी झालेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज महायुतीचे सर्वच उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तिकडे ठाण्यामध्ये नरेश मस्के यांची रॅली निघालेली आहे आणि त्यामध्ये श्रीकांत शिंदे सहभागी झाले।